मित्र, तुम्ही बऱ्याच भाषेतून कवी संमेलन पाहिले असतील, ऐकले असतील. हिंदी भाषेतून, मराठी भाषेतून, गुजराती भाषेतून, बंगाली भाषेतून, बऱ्याच भाषांमधून कवी संमेलन पाहिले असतील. पण मित्र, मी तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या कवी संमेलनामध्ये घेऊन जाणार आहे आणि ते म्हणजे आगरी कवी संमेलन. ए भाई, तुझे पोराला शांत कर. बस बस तुझ्याला तिच्या तोंडाने निप्पल दे निप्पल. रसिक मित्र, गोंगट करायचे नाही. आपलेच गावातला कार्यक्रम आहे. मा आज आपले हे कवी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे दिग्गज कवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. झालेलं ना आपलं बी हक्क आहे की यांचा आपण टाळ्यांच्या गजरात, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे ना. सगळे तुम्ही नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. तर रसिक मित्र, करे काय बोलत रसिक मित्र, आत्ताच मिळालेल्या खबरीवरून आम्हाला हे कळलेलं आहे की आजचे कवी संमेलनामध्ये कोणतरी अपोजिट पार्टीवाले लोक इकडे लफडा करणार आहेत. हा, पण घाबरायची बात नाही. आज घाबरायची बात नाही. काय प्रत्येक लाईनीमध्ये आपला माणूस बसलेला आहे. बाटल्या, बांबू नसल्या घेऊन काही बी लफडा झाला तर पोकल बांबूचे कट्टे पडतील. त्याची फुल वरापावची तिकडे केलेली आहे. बरोबर ना. याच्या खाली पण गुप्त्या ठेवलेल्या आहेत, कशा ठेवलेल्या आहेत. ए बाला, गार बंद कर. आतल्या लोकांना बाहेर जायला देऊ नका आणि बाहेरच्यांना आत यायला देऊ नका. कार बंद कर. गुन्हे लावा रे. हा, तर रसिक मित्र, यो आगला वेगळा कवी संमेलनाचा कार्यक्रम ना. आजचे या कवी संमेलनामध्ये पहिले कवी त्यांना मी इकडे आमंत्रित करणार आहे ना. ते फार दिग्गज कवी आहेत. त्यांचे बरेच काव्य संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कुठले आता तुम्हाला सांगायचं जाऊन दे. आता पुरं बोला तुम्ही, सांगता तुम्हाला मी नंतर. यांच्याबद्दल आवडत सांगावं असं वाटतं. हे माणसापेक्षा जास्त कुत्रीवर प्रेम करतात. बघलं, कुत्रीवर प्रेम करतात. अरे अफवा ती अफवा. अफवा आहे. तुम्हाला कुणी सांगितलं का त्याच्या आला त्या कुत्रीवर प्रेम करता? हे कवी लोक बोलत होते. अरे सगळा खोटा दादूच त्या खोटं. मग तुम्हाला हा, सांगता सांगा ना. माहितीये काय? तो आपल्या गावातला तो अब्दुल कादीर माहित का? अब्दुल कादीर तो- तो बॅट्समॅन का? अरे बाबा, तो बॅट्समन नाही रे, काय बॉलर पण नाही तो. मग? तो त्याच्या मटणवाला. विसरलंच का गे? तो आपला अब्दुल कादीर मटणवाला ना. हा. त्याची इथे सकाळचे संध्याकाळचे जाऊन मी असं हा. बसता. ज्याला काम धंदा के बरोबर. ते काय होतं, हा. त्या जिथे जाऊन बसता ना, हा. तो मटण कापीत असते. हा. तर त्याचं टुकर त्याच्याला सगळी माझ्या अंगाला चिटकते. चिकटतं. तर ते काय होतं, अंगाला मटणाचं असं हे हा, टुकर तुकडं चिकटतं. टुकर ना घाम हा. त्याच्याला पक्का वास येते रे अंगाला. मिक्सिंग. मग त्याच्या पाय त्याच्याला ते सगळी कुत्री हा. माझ्या माग लागून त्याच्याला म्हणा घरपर्यंत पोहोचतात. बोल, म्हणजे असं प्रेम आहे अरे तुमचं. मा बाकी कसले अफवा ही सगळी. जाऊ दे त्याला, त्याला पण मग- ते लोक बोलतात म्हणून मी बी बोललो नाही का. असं परत बोलू नका याच्यात. जमणार नाही. धीर बुट्या कुत्रोची भुंकणे यांना मी विनंती करीन की त्यांनी आपली कविता तुमच्या समोर सादर करावी. तर भुंकणे साहेब, चला भुंका आता. तू बोलतो रे ह्यो? ठीक आहे. तर माझे कवी कुत्रीचं ज्याला कुत्री करे याला कवितेचं नाव आहे हा. कुत्री. ए, हाड 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 ज्याला हाड. तर याला इथं पण आलं का काय माझ्या मागे? नाही ते मागच्या गल्लीतली अच्छा, कुत्री ठीक होती आहे. ना, त्यांना अकलला आणि काही नाही. नंतर बघा तुम्हाला ऐका अकल. रसिको, ऐका. हा, ऐकवा ना. एका कुत्र्याचे मागे लागली हा. 10 कुत्र्याची लाईन. बरोबर आहे. बरं बघा ऐका रे. एका कुत्र्याचे मागे लागली हा. 10 कुत्र्याची लाईन. हा. एकाला मारला दगूर. हा? बघा एकाला कसं फिरवलं बघा. एकाला मारला दगूर, पळून गेले नाही. बरोबर पळाले पुरं काय पुरं आहे का? अजून खापली नाही. आपली नाही. आता गल्ली साफ झाली. गल्ली साफ झाली. हो, गल्ली साफ झाली. हा, बरोबर. बघा कशी- ऐका कशी झाली ऐका साफ रसिको. ते सांग ना. सांगत पुरं ऐकत आहे. बोल झालं तर. नुसतं घाई करते ना. आता गल्ली साफ झाली, हा. एक बी कुत्रा दिसत नाही. बरोबर. आता गल्ली साफ झाली, एक बी कुत्रा दिसत नाही.
म्युन्सिपाल्टीनी जेव्हा लावली हा. फाईन म्हणून मी बी आता कविता माझी संपवत गुड नाईन गुड नाईन गुड नाईन. ए, द्याला, चालेल, अरे थांब त्याच्या चांगला कवी आहे. चांगला कवी आहे. रसिक मित्र, अतिशय सुरात भुंकणारे कवी भुंकणेजींनी आपल्या समोर आपली कविता सादर केलेली आहे. आजच्या या कवी संमेलनामध्ये बरेच वेगवेगळे कवी बी आलेले आहेत. वेगवेगळे वेगवेगळे असं काय असं म्हणजे जसा आज आगरी भाषेत हो, बरोबर. आपण एक काव्य संमेलन सादर करीत होत ना, हो, हो. तर हे काव्य संमेलन मध्ये वाऱ्यावरनं एक फारच उत्कृष्ट वाऱ्यावरून असे कवी आलेले आहेत. हा. ते थोडे दयालू आहेत, मायालू आहेत, असं काय बरेचसे आलू त्यांच्या अंगात समावेश झालेले आहेत. हो वाऱ्यावर वावत वावत आल्यान वाटतं ते ते ढानू असं- वारा अरे, असं काय, अच्छा, तिकडून अच्छा, आलेले अच्छा, आहेत. बरोबर न आगरी भाषेपेक्षाही वेगळ्या भाषेचे कवी आहेत ते. असं असं हा. हा, ते वारली भाषेचे कवी अरे वा ना. त्यांच्याबद्दल बोलायचं तर आवरच. गेल्या महिन्यात त्यांचं लगीन झालंय. असं हा 2 महिने झाले असतील ना. हो हा 2 महिने झाले त्यांच्या लग्नाला. तर नवीन नवीन लगीन झालेले तरुण तरफदार कवी आहेत. आता तुम्हाला कवरं तरपवतात ते तुम्ही ऐकून जा. जा ऐकून जा तर त्यांची एक कविता जाम फेमस झालेली आहे. हल्दीची ना. हो, हो, हल्दीची हो, कविता तो ना. काय गेल्या वर्षी पण तीच होती. हा तर येत आहेत दसमा चिमऱ्या. ताल्या वाजवा यांच्यासाठी, ताल्या वाजवा. वाजवर वाजवर काही पैसे नाही परत ताल्यांसाठी. माझी कविता मी ऐकवतो. हा ऐकवा ना. तर हळदीच्या दिवशी नवरे पिवळे पिवळे होते. वा वा वा. हल्दीच्या दिवशी नवरी पिवलीच मग असते. आता धावली असते काय मधीन बोलायचा ना, राग येतो मला. चाल ठीक आहे चल बरं, पाहुणास बरं. म्हणून सोडून देता बॉल पुरा हळदीच्या दिवशी नवरे पिवळे पिवळे होते. हा. लग्नाच्या दिवशी पण ते पिवळेच हो. मग लग्नाच्या दिवशी बी नवरी पिवलीच असते ना. बरोबर आहे. पिवलीच असते. पुरे बोला. काय पाहतो ते एक महिना झाला चाल. नवरे हनीमूनला गेले. हा 1 महिना झाला नवरे हनीमूनला गेले. हा. आली तेव्हा पण ती पिवळीच. हल्दींचा पावर आहे. हल्दीन पावर आहे. इको टर्मरिकची रेजाला आलं तर गर्दी हा असं वाटतं. असं वाटतंय म्हणा हा पुरे. तर एवढा पिवळा पडायचं कारण विचारलं असं समजला त्या नवरीला कावेळी छाया होती. चाल. नवरीला कावील झाली कावील होती. झालती रे, कुणाला रे? झाला बघला नवरा फासला त्याच्या आला तो. मग? तर मित्र, कावील झालेली आणि आपली हल्दीन माखलेली कविता तुम्ही ऐकलेली आहे. तर रसिक मित्र, मला माहित आहे तुम्हाला थोडा बोर वाटत असेल, त्रास होत असेल, पण थोडा सहन करून द्या. काय की आजचे कवी संमेलन खूप गर्दी कवरी आहे पक्की ना. गर्दी, बघ ना, कवरी गर्दीमध्ये कुणीतरी गर्दीमध्ये कुणीतरी गारवाच्या शेपटीला डबा बांधून सोडलेला आहे. त्याला जरा बाहेर करा. त्याला बाहेर कर. हा अरे लात मरली त्याला हा काही नाही पोराला सांभाळ. बसा, हो बाई बसा. काही नाही. बसा, बसा. बसा बसा. उंदीर आहे उंदीर. नेहमीच जाईल तो आहे. इकडून आला तिकडून जाईल. हा? ओके. बसा. तर आता जे कवी तुमच्या समोर येणार आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. कौर तेज सारखे हसत असतात बघा. हा. कारण हे सारखे का असतात? कारण हे स्वतःला शाहरुख खान समजतात. मजनू पक्का तो हा. नाही यांनी बऱ्याच पोरींना पटवलेलं बी आहे. हो भाऊ, लवकर बोला. लवकर चंपाला दिलेला टाइम आहे सकून येईल. लवकर बोला. अरे पोरी पाठवलेल्या आहेत ना, मार बी पक्का खाल्लेला त्यांनी. ही राज की बात आहे. मग त्याच्या आला तुला माहित नाही का जाऊ दे, की बात आहे. जाऊ दे प्रेक्षक आहेत ना इकडे. हो, याला घरा नको न्यावा त्याच्या आला पक्का बाईल वेरा तो. तर रसिक यांनी बऱ्याच मुलींना पटवलेलं आहे. यांचा प्यार जे आहे दादर से कल्याण नाही, कयामत से कयामत आहे ना. हो, 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 बरोबर तर आहे. असे हरदिल अजीज, दिलो की धडकन मोहम्मद अजीज ना सगळ्या पोरींचे लाडके कवी. हा, हा. त्यांना मी इकडे बोलवत आहे. उंदऱ्या चिकण्या. जोरदार टाळ्या होऊ द्या. होऊन द्या, होऊन द्या, होऊन द्या. हा चला. आवरा माझ्याबद्दल भाऊ बोलले. हा, आवरा का मी मोठा कवी नाही आहे, बरोबर. पण मला जे प्रेमांचे असे अनुभव आलेले आहेत हम्म. ते मी माझ्या कवितेत मांडलेले आहे. मांडा मांडा. तोंडावर दिसते नाही जे हा. फुटलेला ना तोंड बिंड कौरा माखलेला योगी. त्याचे बोल जय बोला. आम्ही हॉटेलात जायचो. हा हॉटेलात जाता का तुम्ही? जात कधीतरी. दुसऱ्यांच्या पैशावर हा, बोला बोला. आम्ही हॉटेलात जायचो. हा,
ती खा का खाची आणि बिल मनाच भरायला लावायची. लुटला रे याला साप. लुटला जा हा, पक्का लुटला याला पुरं पुरं. झालं. आम्ही हॉटेलात जायचो, ती खा का खाची हा. आणि बिल मनाच भरायला लावायची. बरोबर बरीशिप खात हा. खात ढेकर देत दे हॉटेलांची बाहेर पडायची. ती खा का खाची आणि बिल मनाच भरायला लावायची. आला. ह्यो उदारी खात्याचा कवी आहे रे पक्का उधार आहे रे ह्यो. उधार आहे, हे उधार. याला रोकरा बिकरा काही याचं चालत नाही वाटतं याच्या बाहेर भेट. अरे भाऊ जरा साईडीला बसा ऐसा बसा जरा ऐसा, ऐसा? ऐसा बसा ऐसा का? हा, ऐसा. हे ज्याला ए, बरोबर जरा आहे. रस्ता द्या रस्ता द्या रस्ता? हा आता मित्र आजच्या या कवी संमेलनामध्ये इकडे सगळे कवी दिसत आहेत तर काव्य संमेलनामध्ये जेव्हा बी कवितेचा प्रोग्राम होतो तर बऱ्याच मान्यवर कवयित्रींचं बी नाव घेतलं जातं. हो बरोबर आहे बरोबर आहे. अशा एका कवित्रीला आम्ही इकडे आमंत्रित करीत आहोत. जाम बिझी आहेत, त्यांना भेटणं काही इज्जी नाही. हे झालं बरं अरे हा? मस्त कवियत्री हा, घेऊन दे तिच्या, आलं घेऊन दे. तुझ्या चेहऱ्यावर आवरा नूर का सर आलं मग येईलच ना, येईल ना. आवरा फुटला तो. बरं झालं. त्या कवित्रींना मी इकडं बोलवत आहे. त्यांना त्यांच्या जवानीचा काल बी आठवतो. तसं जास्त वय झालेलं नाही, बरोबर. चिकणे थोडा आहेत. उतार वय असं हा? असं थोडा हा, उतार हा, डोकरी आहे का? नाही डोकरी नाही, चांगले आहेत चांगली आहे. पार्ट टाइम कविता बोलतात अरे बोलो लवकर डान्स बीस बी करतात. लवकर बोलो चाल. कोण बोलला रे नाही, असंच कोण आपलं- बोलला असंच आपलं. ए बाला याला पोकल बांबीचे फटके दे. अरे आपलं माणूस असतो, असं का बोलतोय? आवाज करायचा नाही. चल बोल गल्ली दे नाही दिसणार पुढं. तू उद्या. नाही, कवी झालं या. संमेलन माझं आहे. होजे होजे. त्याच आहे ना. हे मग या कविता बी माझ्याच आहेत. बोल जे बागता तुला नाही. तुमचं वाजलं रे बंद कर. हे बाला तो मोबाईल बंद कर. फोन तुमचा आहे, बंद कर. बंद कर रे. हे मोबाईल बंद कर. हा तर मी कुणी बी मोबाईल चालू ठेवायचं ना, आम्हाला फुल डिस्टर्ब होतं ना. हो सक्त ताकीद आहे सगळ्याला. ना तर रसिको तर मी इकडं स्टेजवर बोलवत आहे चंद्रपूरवरनं आलेल्या आला. सौ चंद्राबाई चव्हाण. वा, 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 जोरदार वा, टाळ्या वा. होऊ द्या, जोरदार आला, टाळ्या होऊ द्या. वा, या, या, या. एंट्री भारी आहे ना. मी मला कंट्री मारावी लागेल आता. चल चल. अरे वा. या बाई या बसा बसा या बसा. बसा बसा. असं आपलीच गाडी आहे. तर रसिक आपल्या समोर वेलात वेल काढून सौ चंद्राबाई चव्हाण आलेल्या आहेत. आलेले आहे, कवऱ्या बिजी असताना ते तरी सुद्धा आपले गावान आलेले आहेत. आलेले आहेत, आलेले आहेत. तर चंद्राबाई तुम्ही कविता ऐकवणार ना. हो अरे, ऐकतो सगळ्यांची जाम फरमाईश आहे तुमच्या कवितेला ऐकायला. मी रे. तर ऐकवा आपली कविता. हा मी माझी कविता ऐकवतो हा, ऐकवा. वा वा अजून बोलू दे. बोला. एकेकाली मी जवान होते. आता पक्की डोकरी झाली रे. नोकरी झाली बाई. एकेकाली मी जवान होते. हा. दिसाला उषा चव्हाण होते. माझा बापूस बोलत त्यावर लाईन मारायचं पहिला. हो, चव्हाण आहे ज्याला पद्मा चव्हाण दिसत राही. बोला बोला, बोला बोला, बाई. जाऊ दे ते. काही बोल. आता तू काल ढळून गेला हम्म. झालं. न माझ्यावर मरणारे मरून गेले. मारणारच. मरणार रे झाला. बाकी सगळे पळून गेले. हो का? तो कालच एकला होता. हा तेव्हा मी जवान होते. हा दिसाला उषा चव्हाण होते. व्हेरी गुड वा, व्हेरी वा. गुड वा चांगलं. वा वा बाई वा वा, वा. वा वा वजन वा, वा. झालं. पुरे पुरं ऐकवतो हा, ना. ऐकवा ना. अं, अजून आहे. एकेकाली हा. मी दाताला कोलगेट लावाचू. कोलगेट त्याच्या हिला मशेरीची मारामांना कोलगेट बोलतोय मी. अरे, कमाल आहे ना कमाल आहे ना. हा, बोला पुरे बोला जाऊ दे. बोला फेका. एकेकाली मी दाताला कोलगेट लावाचू. हा. आता कोलगेटला दात लावतो. पक्की बोकडी झाली रे. ए, कवरी बोकडी कवरी झाली. कवरी डोकरी झाली. मा- बोला पुरे. बोला काका. न तो कालच इगला होता. हो का तेव्हा मी जवान होतो. बरोबर दिसाला उषा चव्हाण होतो. वा वा. वा वा वा. वजन आहे. वा वा. दादूस हा मी आता निघतोय. निघता. हा मला दुसरीकडे जावंच आहे ना प्रोग्रामला. तिकडे 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 प्रोग्राम आहे का. हा तिकडे पेमेंट आहे ना. यो फुकटचा कार्यक्रम आहे. द्या. परत याल ना. जातो. हा, जाताना थंडा घेऊन द्या. स्वतःच्या पैशानेच पिया. अरे जनपाटो जैन आपली आपली जनपाट ऍड्रेस घ्या, ऍड्रेस घ्या. थँक्यू. जावजे जावजे. तर रसिक मित्र बाईंनी आत्ताच
नजरेचा बार चोरलेला चोरलेला आहे झाला इथं कुणीतरी पुसका बार चोरला रे ए पंख्याचा तोंड इकडं फिरव रे झाला कवऱ्या घुमघुमाट ए मामा अरे उठ तुला जिंकलेला ना त्याला बोंबील नको गाव सुकट. उठ! सुकट भारी पडली आहे. पक्का सोडतं रे ह्यो वास. जाऊ दे. झोपतो. ए उठो फक्त पंख्याचा तोंड इकडं फिरव बाद झाला हा भुंगणे साहेब बोला आता माझ्या कवितेची बारी आहे तुम्ही आता माझं काहीतरी माझ्यासाठी बोला 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 काय चाललं? चला ए पंख्याचा तोड केलं ना रे इकडे केलंय, हो, केलंय. केलंय फुल तर रसिक हा आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांच्या कविता ऐकलेल्या आहेत हा. आता याच्या नंतर हम्म. आमच्या गावातले एकदम अनुभवी कवी आहेत बरं बरं ना दिग्गज कवी असत हम्म. ते त्यांचं नाव घेतो मी घ्या ना घ्या त्यांचं नाव आहे हा. वाकऱ्या बाला नमस्कार जोरात, जोरात. वाजवा, टाळ्या वाजवा, नमस्कार याला. मी पुरं बसू बस बिस हा? बस हा. बस मी पुरं बसता बस बस हा. तर तिकडे सर मी माझी कविता ऐकवत आहे. हो ऐकू किशन आहे, स्पॉन्सर आहे का ह्यो किशन कविता आहे ना मारल्या थांबा कविता वाचते ना आज संध्याकाळी 7:30 वाजता भेट अरे झालं काहीतरी वेगळंच आहे लपडीची कविता नाही, थांब ना वाचते ना दुसरं काय येताना 4 किलो कांदे ना बटाटे झाले बायकोशी लपरी जाऊ दे. माझी कविता मी ऐकवत ऐका बोलू का बोल बाबा बोल हे झालं तुझं मुझे प्यार नहीं तुमसे है बा चांगली आहे ना बरी आहे ना बोला मुझे प्यार नहीं तुमसे है बा मेरा दिल बिल नहीं तौबा ऐका दाजीबा अरे एक तर मी ऐकलं माझ्या गावात भोंग्यावर अरे माझी कविता आवरी फेमस आहे तुझी कविता कवरी फेमस आहे नाही गंमत केली तुमची बसा ठीक आहे गंमत केली आता कोणी बी आवाज करायचा ना नाही हा, मी कविता वाचतो ना हा. ऐका काय माहित आहे कविता मी आहेच मी कवी आहेच पण कविता करणं हे माझा छंद आहे का हा दिवसभर मी रिक्षा चालवतो बरोबर जेव्हा गिऱ्हाईक नाही भेटले ना तर मी कविता करतो मी सगळ्यांना ऐकवीत असतो असा मी बरे अख्ख्या गावात सगळ्यांना माहित आहे यो कवी आहे कुणी माझ्या जवळ येत नाही आता ऐका माझी कविता रसिको पोलिसांनी मला धरला झालं मग कुठं सोडला असंच काही असेल पुढे बघू पोलिसांनी मला धरला न केली मला शिक्षा वा 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 पोलिसांनी मला धरला न केली मला शिक्षा कारण मिनी नो एंट्री मध्ये घातली माझी रिक्षा न बॅच केला जप्त न लायसन घेतलं खेचून न बॅच केला जप्त न लायसन घेतला खेचून सायडिंगला रिक्षा लावून न मी बी गेलो झोपून कविता ज्याला बोलता रे सगळी न माझी कविता खपली न मी बी जातो उठून तुम्ही तोंड का बघता तुम्ही जा सगळे पळून कुठे गेले कवी यो झोपला झालं यो खरा दर्दी आहे यो खरा दर्दी आहे यो खरा कवितेचा जाणकार ह्योच आहे ए बाला ज्याला खपला वाटतंय यो बाला याला सगळे कवी गेले का पळून गेले पळून गेले वाटतं ज्याला आवरे कविता तू नाही दिल्या गेला? ऐकवल्या तुम्ही तू नाही गेला अरे मी कसं जाऊ याच्या आलं तुला माहित आहे के का त्या दिवसात तुझ्या गादीवर बसलेस ना ये गादीवर ही गादी हो हे सगळं हे माझच आहे तुझ्या गादी आहे मग तुला शंका ही तू आता उठलास ना हा. ना ही गादी माना दिली ना हा. तर ते जसं पाळलं ना तसा बा मी पण पालून दाखवतो